आत्ताच उठलोय, वाजले आता 10:15 झाले. आंघोळी वगैरे झाले. पहिल्या खाली नाश्ता करायला सविताने लावले इकडे कपडे मशनीला, कारण 2 दिवसाचे कपडे आहेत आमच्याकडे. आणि आता मी घेऊन आलो दुकानावरून पाव आपला नाश्त्याला. या आपण मस्त नाश्ता करू आणि मग भेटू. दाखवतो आता काय नाश्ता देते ती आपल्याला. तर काल लय मजा केली, तिकडं गेलतो मालशेज घाटात फार्म हाऊसवर. अंघोळ बिंघोळ भरपूर मजा केली तिकडे. जसं की सगळ्यांनी मिसल बनवले, मिसल नाश्त्याला आता सध्या मिसल आणि पाव खाऊया. मस्त की लिंबू घेऊन येते ती आपल्याला. मग नाश्ता केला तर मग आज रिद्धीला घेऊन जायला लागेल शालन, परत हाणाला बी जायला लागेल, कारण आज आहे सॅटरडे. आणि आपली आता चालू झाली उपवासा. मस्त की लिंबू त्या कडक बनवून टाकू त्याला. टाकू काय काय हा ठेव ना तिथेच, बस झाले एवढे बा आपल्या नाश्त्याला. जी शाळा सुटली आता 11 वाजता. इथं कसं झालं ही ना मोबाईलवर असतं नुसती. अरे ती अरे अभ्यास करत होती, कुठे गेली काय माहिती तुम्ही. गेली असेल बाथरूमला. आता मग बाबा जवळ बसले. बाबाच्या जवळ बघा कौसा असतं आमच्या. किंवा भाजी ती बघा कंट्रोलची भाजी बघा. बाबा मस्त की जेवायला बसले. इथं ती माई पण आताच बसले जेवायला. चला आता आपण सोडून येऊ स्कूलला रिद्धीला. मग त्याच्यानंतर मला ना सविताला जायचा, तिला घेऊन चालू दवाखान्यात. दाखवता तर कुठं जातो की नाही. चल हो ग नाही कालचं आहे ना तो पाणी. चलिये चालली माझी फोर्थ स्कूलला. पाणी बिल किती चालू बघा, सकाळपासून व्हायला तसं पाणी चालू. चल बेटा बस घे. चल आपण गाडी चालू करू मस्ती. मी लोडामध्ये सविता येतं, तिला घेऊन चाललं मी दवाखान्यात. पूर्ण सविताला घेऊन चाललं. चला या येईल आता. मग पण चालल्या दवाखान्यात आपल्या पेशंटला घेऊन. पेशंट आपला आहे दाखवतो आता. तिकडे गेल्यानंतर कुठं चालल्या त्या. आता पोहोचले आपण आपल्या गावदेवी मंदिरच्या इथं. समोर आपला गावदेवी मंदिर आहे. तिकडे बघ किती ट्रॅफिक लागले बघा. पूर्ण जवळजवळ 26 मिनटं दाखवतात. 1.9 किलोमीटर जायला. हा 22 मिनटांनी ट्रॅफिकमध्ये दाखवतात. काय करायचं आता, जाऊ दे तरी पण. अर्धा घंटा लागला मला इथं येता अजून किती टाईम लागेल का माहिती. अजून ट्रॅफिकमध्ये जाऊ. रॉंग साईडच्या गाड्या जातात पण मी नाही टाकली रॉंग साईडच्या गाडी. तर जाऊ दे नको. हे बघा रॉंग साईडच्या गाड्या चालल्या आहेत, आपण नाही टाकली गाडी रॉंग साईडच्या. अजून इथं 7 मिनटं दाखवतं माझ्या. ट्रॉफिक बी जाम पुढं. गेलतो आम्ही तिकडं दवाखान्यात लोटान. तिकडं जाताना ट्रॉफिक बघितली किती होती ना. आता येताना पूर्ण खाली. आता आल्या खाल्ल्या पाट्यानं वाजल्या. आता मला वाटतं 3:30 पावणे 4 एवढा टाईम झाला. अजून जेवलो की नाही. आता जाऊन जेवायचा घरा पोचल्या मस्त जेवण करायनंतर जेवता बिवता भावेल आराम करतात. म्हणून इथं गाडीवर जायला रिक्षावर जायचं. हे पाणी सांडले रात्री इथं सविता. त्याच्याबद्दल कधी आपलं पाणी येत नव्हतं असा. पण आता हे पाणी त्यांनी तो हे केला ना तेव्हापासून लयच पाणी यायला लागलं. इकडे बाई खिडकी कधी गलत होते आपली ती बघा किती पाणी गळतं इथे. इकडे सगळा ओला होतं इकडे बघा. काय कोणाला बोलून काय फायदा नाही ना, असं आहे ना. जाऊ दे चला आपण चाललो आता जेवायला मस्तपैकी. आलो ग बनव कसं तरी त्याला. चल मिरच्या टाकून फ्राय करू त्याला मस्तपैकी. जेवू दे एकदाशी म्हणा. आता काय निघूया आता. गाडीवर चाललोय, बघूया जाऊ कसं काय आहे ते गाडीवर. आता पाऊस तर थांबलेला आहे आता, बघूया चला. यो आहे दिवा. इथं स्टँडला गाड्या नाहीत म्हणून इथं लावले गाडी मी. चला या बघूया.
बघा आपला भाऊस आज काय काल काय होता, काल आपण एकत्र ना, आज बघा आज आपल्या गाडीत मी तो त्या गाडीवर ऋतिक शेटची गाडी आहे, ऋतिक शेटची. नाही नको 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 आपली ऑफ रोडिंग गाडी नाहीये. आता अशा तऱ्हेने 11 वाजलेलं आणि मी चालले आता घरा मस्तपैकी. रिद्धीने फोन केलेला आणि सविताने बी, तर त्यांना शॅम्पू पाहिजे. रिद्धीला वाटतं आंघोळ करायची सकाळी लवकरच, कारण ती बैठकीला जाते ना आता रिद्धी आपली. मग ती बोलली का पप्पा शॅम्पू घेऊन या, मला केस धुवायचे. बरं ठीक आहे, मग त्याच्यासाठी ते घेऊन आलो ना. आपला रस्ता लय खराब आहे का सांगू तुम्हाला. इकडे बघा रस्ता आपला कसा डेंजर रस्ता आपल्या गावांचा. असं नाही, एक तर पावसाचा दिवस पण चालू आहे, त्याच्यामुळं रस्ता आणखीन बी जास्त आहे. बाकी आता पुढे रस्ता चांगला आला. हे बघा इकडं ना, इकडे गावांच्या बाकी पुढचा रस्ता मस्त एक नंबर आहे. त्याच्या तेवढ्या भागात फक्त थोडासा खराब रस्ता. मस्त की जाऊन जेवू घेऊ आपण आणि मग भेटू तुम्हाला. चला आता भेटा तुम्हाला घराजवळ खाली गेल्यावर. आत्ताच घरा मस्त खालची तिकडे माई आवाज येते म्हणा पप्पा पप्पा. लॉक बी करू आणि मग भेटू आपण तुम्हाला. आपलं लॉक केलं मस्तपैकी. आता निघलो ना, माई मला आवाज देते पप्पा पप्पा. आता दाखवतो बघा तुम्हाला माई कशी आवाज देते बघा. माऊ हो 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 रे बाबा हो हो मी ओल्या. हा इकडे बघ खाऊ खाऊ काहीच आणला ना, काहीच आणला ना, खाऊ काहीच आणला ना. मी नाही सांगतो तुम्हाला, खाऊ ना आणला नाही. आताच जेवण वगैरे झाले. रिद्धी मी आम्ही दोघं बरोबर जेवलो ना ग रिद्धी. सविता आम्ही आज ती थांबली होती माझ्यासाठी जेवायला. सो आम्ही आता जेवण वगैरे झालं आपलं मस्तपैकी आणि बसल्या असाच टाईमपास म्हणून. सो तुम्हा सर्वांना आता गुड नाईट, बाय बाय, टाटा. अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपल्या भेटू आपण उद्याच्या. चला.